सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काळभैरवनाथाचं म्हणजे महत्त्व, काळभैरवनाथ कोण होते, त्याचबरोबर काळभैरवाष्टकचं महत्त्व, महात्म्य व ते सिद्ध कसं करायचं. तर आपण आज पाहणार आहोत की काळभैरवनाथांची सेवा कशी करायची तेही काल पाहिलं. पण काळभैरवनाथांची जयंती येत आहे 5 तारखेला, 5 डिसेंबर 2023. तर काळभैरवनाथांची सेवा आपल्याला केंद्रातून देखील दिली जाते. पण मी स्वतः काळभैरवनाथ मंदिरांच्या शेजारी म्हणजे आसपास एरियामध्ये राहते. तर इथे इतकं सुंदर आणि प्रसन्न वातावरण असतं की ते जे मी शब्दात सांगू शकत नाही. काळभैरवनाथांची सेवा ही खूप प्रभावी आहे. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. येथील खूप लोकांनीही घेतलेला आहे. काळभैरवनाथ हे सदैव पाठीशी उभे असतात. तर काळभैरवनाथांची सेवा आपल्याला करायची आहे. दररोज घरात काळभैरवाष्टक हे एकदा तरी म्हटलंच पाहिजे. तसेच काळभैरवाष्टक जर सिद्ध करायचं असेल तर ते काळभैरव जयंती दिवशी तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे व सलग ते 11 दिवस सेवा करायची आहे. त्यानंतर ते सिद्ध होतं व त्यानंतर तुम्ही दररोज एकदा म्हटलं तरी चालतं. पठणाची वेळ ही एकच असावी. तर आपल्याला काळभैरव जयंती दिवशी काय करायचं आहे. आपल्याला काळभैरवनाथांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झालेला. जन्मकाळ हा कृष्ण जन्माष्टमी असते, तसेच कालाष्टमी असं म्हणतात. त्यामुळे त्यांचाही जन्मकाळ साजरा केला जातो. त्याचाही मंदिरातील व्हिडिओ मी तुमच्यासोबत जमला तर नक्की शेअर करेन. त्यांचा जन्मकाळ कसा साजरा केला जातो, खूप सुंदर व उत्साहात साजरा केला जातो. तर काळभैरवनाथांची सेवा का करायची, तर तुम्हाला कोणतीही आर्थिक अडचण असेल, शत्रुपीडा असेल, रोगपीडा असेल, पितृदोष असेल, घरात वादविवाद असतील, बाहेरची बाधा असेल, शत्रूंचा तुम्हाला त्रास असेल, नजर झाली आहे, करणीबाधा तुमच्यावर कुणीतरी केली आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर दररोज काळभैरवाष्टक म्हणायचं. दररोज सायंकाळी एकदा 11 वेळा यथाशक्ती काळभैरवाष्टक म्हणून उदबत्ती लावून त्याची उदी संपूर्ण घरात फुंकल्यानंतर तुम्हाला स्वतः एका दिवसात फरक जाणवेल. एवढं हे पवित्र व तेवढंच प्रभावी काळभैरवाष्टक आहे. तर काळभैरव जयंती दिवशी तुमच्या जवळपास जर काळभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. हार, श्रीफळ, खडीसाखर व नैवेद्य घेऊन तुम्हाला जायचं आहे. आता ज्यांना वांग्याचं भरीत, कांद्याची पात व बाजरीची भाकरी हा नैवेद्य करणे जमत असेल त्यांनी हा नैवेद्य घेऊन जा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी खडीसाखर, श्रीफळ नेलात तरी चालेल. आता हा नैवेद्य हे सगळं तुम्हाला मंदिरात घेऊन जायचं आहे व काळभैरवनाथांच्या समोर ठेवायचं. महाराजांना मुजरा करायचा, नाथसाहेबांना मुजरा करायचं, त्यांना सांगायचं मी स्वामी समर्थ सेवेकरी आहे आणि तुमच्या सेवेत मी आलेलो आहे. घरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचं, सर्वांचं कायम रक्षण करा. अपघातापासून, अपमृत्यूपासून, बाहेरील बाधा, नजरदोष, ग्रहपीडा, पितृदोष, तुमच्या मनात काय असेल, काय त्रास होतोय ते सर्व नाथसाहेबांना त्या दिवशी बोलून दाखवा व घराचं सदैव रक्षण करा. तुमचा पाठिंबा कायम राहू द्या अशी त्यांना विनंती करा. महादेव हे भोळे आहेत. तसंच काळभैरवनाथांचं रूप जरी उग्र दिसत असलं तरी ते अत्यंत परमदयाळू आहेत. त्यांच्यापाशी बोललेली कोणतीच इच्छा ही अपूर्ण राहत नाही. हा माझा अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. काळभैरवनाथांची सेवा ही तेवढीच शीघ्र फलदायी ठरते. ते खूप परमदयाळू आहेत आणि जर त्यांना सत्यानं वागणारी लोक आवडतात. त्यामुळे त्यांची सेवा ही कधीही कुणाच्या वाईटासाठी करायची नाही. जे करू ते चांगल्यासाठी करायचं, आपल्या चांगल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी करायचं. त्याच दिवशी जर मंदिरात गर्दी राहते, गर्दी नसेल तर तुम्ही त्याच ठिकाणी बसून 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणा. फार गर्दी मंदिरात असेल तर ते श्रीफळ, खडीसाखर ठेवून त्यांना मुजरा करून तुमचा त्रास असेल तो बोलून दाखवा. त्यांना विनंती करा, सदैव पाठीशी राहा आणि तिथून तुम्ही घरी या. तिथे उदी असते बघा, नवनाथांची उदी त्या मंदिरात असते. म्हणजे इथे तर असते, प्रत्येक मंदिराची पद्धत वेगळी आहे. तर तिथील उदी कपाळाला लावा, घरातील प्रत्येकाला लावण्यासाठी अनावर राहिलेली उदी तुळशीत टाकू म्हणजे विसर्जित करा. त्यानंतर घरी या. घरी आल्यानंतर सायंकाळी तुम्हाला 11 वेळा एका बैठकीत काळभैरवाष्टक म्हणायचं आहे. शेजारी उदबत्ती लावा, त्याची सांडलेली उदी रक्षा तुम्हाला संपूर्ण घरात ओम काळभैरवनाथाय नमः, ओम काळभैरवनाथाय नमः किंवा काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं असं म्हणत तुम्हाला संपूर्ण घरात फुंकायचे आहे किंवा टाकायचे आहे. टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर काळभैरवनाथांची एवढी सेवा दररोज तुम्ही करा, तुम्हाला स्वतः या सर्व त्रासातून मुक्ती होईल. मी हे 1001% सांगू शकते, कारण की मी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे.
माझी मुलगी जशी 6-7 महिन्याची होती, रात्रीची दचकायची, रडायची, घाबरायची. माझी मोठी मुलगीसुद्धा दचकायची, रडायची. आम्ही रेंटच्या घरात जेव्हा नवीन राहायला आलो, तेव्हा खूप मलाही त्रास झाला, माझ्या मिस्टरांनाही त्रास झाला. म्हणजे वास्तूचा एक दोष असतो. त्यामुळे हा कमी करण्याची ताकद हे काळभैरवाष्टकमध्ये आहे. त्यामुळे काळभैरवाष्टक म्हणून तुम्ही आपल्या मुलांच्या नाडीवर सुद्धा काळभैरवाष्टक म्हणून पहा, स्वतःच्या पहा. तुम्हाला कसलाही आजार, बाहेरचा त्रास, शारीरिक त्रास वाटणार नाही. डाव्या हाताच्या नाडीवर एकदा दररोज काळभैरवाष्टक म्हणा आणि अनुभव स्वतः तुम्ही माझ्यासोबत शेअर कराल. तर काळभैरवाष्टक एवढं प्रभावी आहे. काळभैरवनाथांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. काळभैरवनाथांचा आशीर्वाद प्राप्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकानं काळभैरव जयंती ही वर्षातून एकदाच येत असते. ही सेवा कुणीही चुकवू नका. मंदिर असेल नसेल तरी घरीही सेवा करा. मंदिर असेल तर आवर्जून मंदिरात जा त्या दिवशी हा दिवस चुकवू नका. काळभैरवनाथांचा पाठिंबा म्हणजे कधीही आपल्यावर वाईट संकट येणार नाही, एवढं मी खात्रीनं सांगू शकते. या दिवशी 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणा. श्रीफळ, खडीसाखर त्या मंदिरात जाऊन जिथे असेल तिथे ठेवा. नसेल तर तुम्ही केंद्रात देखील जाऊन महाराजांसमोर ठेवू शकता. घरी येऊन सेवा करू शकता. तर एवढी छान सुंदर सेवा आहे. ही माझी चिमुकली आहे जी तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे ती. तर ही माझी छोटी मुलगी आहे. तिला खूप मंदिरात जायला आवडतं. तिचा एकही दिवस चुकत नाही मंदिरात गेल्याशिवाय. तर छोट्याशा माहितीसोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांचरणी व नाथसाहेबांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि जमलं कधीही तुम्ही जर साताऱ्यात आला तर आवर्जून काळभैरवनाथांच्या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. खूप प्रभावी अशी नाथसाहेबांची सेवा आहे व नाथसाहेबांपाशी कोणतीही तुम्ही इच्छा व्यक्त केली तर ती अपूर्ण राहणार नाही हे मी सांगते. आणि जमलं तर कधीही एखाद्या रविवारी नाथसाहेबांना अभिषेक जरूर करावा.